वि. स. खांडेकरांची ययाती ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली ही कादंबरी. पण ही फक्त एका राजाची गोष्ट आहे का? नाही, ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या मनात चाललेल्या एका संघर्षाची. सुख नक्की कशात आहे या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघालेली ही एक कालातीत कहाणी आहे. चला तर मग या कथेत जरा खोलवर शिरूया. ह्या कथेच्या मुळाशी एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी छळतो. खरं सुख कशात आहे? हवं ते सगळं मिळवण्यात म्हणजे भोगात, की काही गोष्टी सोडून देण्यात म्हणजे त्यागात? हाच तो संघर्ष आहे जो राजा ययातीच्या संपूर्ण आयुष्याला आणि या कथेला आकार देतो. तर मग भेटूया या कथेच्या नायकाला, राजा ययाती. पराक्रमी, यशस्वी, सगळं काही आहे त्याच्याकडे. पण त्याच्या मनात एक वादळ सुरू आहे, एक असा संघर्ष जो त्याचं अख्खं नशीबच बदलून टाकणार आहे. आणि या संघर्षाचं मूळ कुठे आहे? तर त्याच्या आयुष्यातल्या दोन स्त्रियांमध्ये. एकीकडे आहे देवयानी, त्याची पत्नी. हे नातं म्हणजे कर्तव्य, जबाबदारी, समाज. आणि दुसरीकडे आहे शर्मिष्ठा, जिच्यावर त्याचं खरं प्रेम आहे. हे नातं म्हणजे त्याच्या मनातली इच्छा, त्याची वासना. आता बघा, इथूनच सुरुवात होते त्या संघर्षाची. कर्तव्य विरुद्ध इच्छा. आणि मग काय होतं? जेव्हा इच्छा कर्तव्यापेक्षा मोठी होते तेव्हा त्याचे परिणाम तर समोर येणारच. चला पाहूया, ययातीने केलेल्या या निवडीमुळं त्याच्या आयुष्यात कोणतं वादळ येतं. जेव्हा देवयानीचे वडील ऋषी शुक्राचार्य यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचते की ययाती आणि शर्मिष्ठेचे प्रेमप्रकरण सुरू आहे, तेव्हा त्यांचा संताप अनावर होतो. आणि रागाच्या भरात ते ययातीला एक भयंकर शाप देतात, अकाली म्हातारपणाचा. विचार करा, एका क्षणात तो पराक्रमी तरुण राजा जर्जर वृद्ध होऊन जातो. आता ययातीची अवस्था काय झाली असेल? शरीर म्हातारं झालं, पण मन अजूनही तरुण आहे. इच्छांनी, वासनांनी भरलेलं आहे. तो हताश होऊन म्हणतो, अरे, माझी तर आयुष्य जगण्याची इच्छाच अजून पूर्ण झाली नाही. या एका वाक्यातून त्याची आतली तगमग, ती तळमळ आपल्यापर्यंत पोहोचते. आता ह्यातून बाहेर पडायचं कसं? ययाती एक असा मार्ग शोधून काढतो जो धक्कादायक आहे. तो आपल्याच मुलांसमोर एक अजब प्रस्ताव ठेवतो, एक सौदा, ज्यातून त्याला त्याचं हरवलेलं तारुण्य परत मिळू शकतं. तो आपल्या मुलांना काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो, तुमच्यापैकी कोणीतरी माझं हे म्हातारपण घ्या आणि तुमचं तारुण्य मला द्या. कल्पना करा, कोण तयार होईल? मोठे मुलगे अर्थातच नाही म्हणतात. पण त्याचा सगळ्यात धाकटा मुलगा पुरू, तो वडिलांच्या प्रेमापोटी हा अविश्वसनीय त्याग करायला तयार होतो. तो आपलं तारुण्य वडिलांना देऊन टाकतो. आणि मग काय? ययाती पुन्हा तरुण होतो. पण गंमत बघा, आयुष्याने दिलेली ही दुसरी संधी तो शहाणपण मिळवण्यासाठी वापरत नाही. उलट तो अजून जास्त वेगाने भोगाच्या मागे धावू लागतो. त्याला वाटतं, आता तर आपल्याला कोणीच थांबू शकत नाही. अशी अनेक वर्ष जातात. ययाती प्रत्येक सुख अनुभवतो, प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. पण कथेचा जो खरा कळसबिंदू आहे तो तर आता येणार आहे. तो क्षण येतो जेव्हा ययातीला कळतं की आपण जे काही करत आलो ते सगळं व्यर्थ होतं. आणि इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. ययातीला हे जाणवायला लागतं की इतकी वर्ष ज्या सुखाच्या मागे तो धावला ते सगळं मिळवून सुद्धा मनात फक्त अशांती आहे, एक पोकळी आहे. खरं समाधान तर मिळालंच नाही. बाहेरून सगळं मिळवलं पण आतून तो तसाच रिकामा होता. आणि मग त्याला ते अंतिम सत्य उमगतं, जे या संपूर्ण कादंबरीचं सार आहे. ते म्हणजे वासना कधीच भागत नाही, ती उलट वाढत जाते. हे अगदी कसं आहे माहितीये? जसं आगीत तूप टाकल्यावर आग विझत नाही तर अजून भडकते, तसंच इच्छांचं आहे. जेवढं त्यांना पुरवाल तेवढ्या त्या वाढतच जातात. हे सत्य कळल्यावर ययाती पूर्णपणे बदलून जातो. त्याच्या आयुष्यभराच्या त्या संघर्षाचा शेवट आता एका वेगळ्याच वळणावर होतो. पाहूया पुढे काय होतं. ययाती आपल्या मुलगा पुरूला बोलवतो आणि त्याचं तारुण्य त्याला परत करतो. आणि स्वतःचं म्हातारपण ते आता तो शांतपणे, आनंदाने स्वीकारतो. कदाचित हे त्याच्या आयुष्यातलं पहिलं निस्वार्थ काम असेल. तो सत्याला स्वीकारतो. आणि शेवटी अखेरीस ययातीला जीवनाचा खरा अर्थ कळतो. त्याला समजतं की खरं समाधान हे अमर्यादित इच्छा पूर्ण करण्यात म्हणजे भोगात नाहीये, ते आहे संयमात, स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात आणि आपलं कर्तव्य पूर्ण करण्यात. तर ययाती आपल्याला काय सांगते? ही गोष्ट आहे इच्छेची आणि संयमाची, कर्तव्याची आणि आवडीची.
खऱ्या सुखाच्या शोधाची. पुरुषसारख्या पात्रातून त्यागाचं मूल किती मोठं असतं हे आपल्याला कळतं. आणि अर्थातच मानवी नात्यांमधली गुंतागुंत. हे सगळे मुद्दे आपल्याला विचार करायला लावतात. आणि जाता जाता एक प्रश्न. आजचं जग बघा. सतत काहीतरी हवं असतं. सतत उपभोग घेण्याची इच्छा पूर्ण करण्याची एक स्पर्धाच लागलेली आहे. अशा आजच्या जगात ही हजारो वर्षांपूर्वीची ययातीची गोष्ट आपल्याला काय सांगून जाते याचा विचार करायला हवा, नाही का?